आणि ही कालवा सल्लागार समिती जी पाणी सोडण्यासाठी आहे, पाणी सोडू नका म्हणून ऐकण्यासाठी नाहीये। दुटप्पी भूमिका पुणे जिल्ह्याचे रहिवासी असलेले आमदार रोहित पवारांची राहिलेली आहे। आज राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी आणि घोड या कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की 1 मार्च पासून दोन्ही घोड आणि कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकूणच कुकडी प्रकल्पामध्ये आजचा उपयुक्त पाणी साठा हा 15.86 आहे, जवळपास 16 TMC पाणी हे शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2 TMC पाणी कमी आहे आणि मी त्यासाठी मागणी केली की हे आवर्तन आपण सोडण्याच्या संदर्भामध्ये तातडीने कारवाई करावी आणि सर्वांच्या सहमतीने एकमताने अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी निर्णय केला की 1 मार्च 2024 रोजी कुकडी डावा कालवाचं आवर्तन आणि घोडचं आवर्तन हे सोडण्याच्या संदर्भामध्ये निर्णय केला आणि टेल टू हेड हे आवर्तन सोडलं जाईल। त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये जे या लाभ क्षेत्रामध्ये शेतकरी येतात, पिकाचा, फळबागाचा, त्याचबरोबर आता टंचाई सदृश परिस्थिती असल्या कारणाने पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल। त्याचबरोबर मी ही विनंती केली की दादा हे पाणी सुटणार आहे 1 तारखेला, परंतु भविष्यामध्ये देखील आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत। नियोजनाची बैठक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये होईल का नाही माहीत नाही, परंतु पुढच्या आवर्तनाच्या संदर्भामध्ये देखील आपण आता सूचना द्याव्यात। त्या संदर्भामध्ये देखील सकारात्मक उत्तर देऊन दुसऱ्या आवर्तनाची सुद्धा बैठकीमध्ये चर्चा झाली आणि बैठकीमध्ये चर्चा होऊन त्यासाठी सुद्धा सकारात्मक त्यांनी सूतोवाच केले, उत्तर दिले। मला वाटतं दुसरं आवर्तन देखील सोडण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही। पण रोहित पवारांनी टीका अशी केली आहे की आमच्या भागाला पाणी कमी द्या अशी मागणी तुमच्याकडनं झालेली आहे, नेमकं हे काय, का त्यांनी अशी टीका केली? मला वाटतं की त्यांनी या कालवा सल्लागार बैठकीमध्ये उपस्थित राहिल्या कारणानं ही कालवा सल्लागार समितीची बैठक पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये आहे, त्याच्यामुळं या समितीमध्ये बसले असताना त्यांचं चित्त जागेवर नव्हतं। 2 वेळेस कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सांगितलं की फोटोशूट करू नका, कोणालाही करायला अलाउड नव्हतं, तरी पण केले होते। निवेदन देताना देखील फोटो काढण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळेस त्यांना मज्जाव करण्यात आला, कारण अशा पद्धतीचं बिहेवियर कोणत्याही आमदारांनी तिथं केलं नाही। शासकीय कॅमेरा होता आणि म्हणून त्यांचं चित्त जागेवर नव्हतं आणि ही कालवा सल्लागार समिती जी पाणी सोडण्यासाठी आहे, पाणी सोडू नका म्हणून ऐकण्यासाठी नाहीये। पण मला या निमित्तानं सांगायचंय की कर्जत जामखेडमध्ये आलं की पाणी सुटलं पाहिजे म्हणतात आणि पुणे जिल्ह्यात आलं भाषण करायला की पाणी सोडलं नाही पाहिजे म्हणतात। ही दुटप्पी भूमिका पुणे जिल्ह्याचे रहिवासी असलेले आमदार रोहित पवारांची राहिलेली आहे आणि त्यामुळे हे काही लपून राहिलेले नाही। जुन्नरमध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी एक जाहीर कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी बोलून दाखवलं की जो बोगदा होणं अपेक्षित आहे की त्याच्यामुळे जवळपास 5 TMC पाणी आपल्याला खालच्या भागाला देता येऊ शकतं। त्या बोगद्याच्या संदर्भामध्ये एका मध्यंतरी आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये श्रीगोंद्यामध्ये कैलासवासी शिवाजीराव नागवडे यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना पवार साहेबांनी सांगितलं होतं 15 दिवसात बोगद्याचं काम चालू होईल, पण जुन्नरला आल्यावर सांगतात बोगदा झाला नाही पाहिजे, कर्जत जामखेडला गेल्यावर म्हणतात बोगदा झाला पाहिजे। मग अशी पद्धतीची दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांनी माझ्यावर टीका करण्याचं जरा विचारपूर्वक करण्याची आवश्यकता आहे, कारण राम शिंदेंनी पाण्याच्या संदर्भामध्ये कधीही केव्हाही तडजोड केली नाही। आग्रही राहिलोय, वेळ प्रसंगी आमदारकीचा राजीनामा देण्याचा सुद्धा मी गत कालखंडामध्ये प्रयत्न केला। कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन देखील त्याचं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। हे कर्जत जामखेडच्या जनतेला नव्हे तर संपूर्ण नगरच्या आणि राज्याच्या जनतेला देखील माहिती आहे। त्यामुळे टीका करत असताना जरा चित्त जागेवर नसलेल्या माणसांनी जरा व्यवस्थितपणे केलं पाहिजे।